कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। किती गोड फोटो आहेत ना। हा, किती गोड असतं बघा ते बाळ। इथे या, हे दोन माझ्या आवडीचे फोटो आहेत। एक हा, हे बघा, या बाळाचा किती किती गोड चेहरा आहे, आणि या बाळाचे बघा डोळे, कसे निळे निळे डोळे आहेत ना। माझ्या बाळाचे सुद्धा असे असतील का डोळे? हा, हे बाळ बघा कसं बसलंय। आपण सुद्धा बाळाला असंच बसून फोटो काढू। इथे इथे हा फोटो बघितला तुम्ही? बाळाचे दात बघा केवढे एवढे एवढेसे दात आहेत, हो ना काकू? हे बघा इथे पण लावले। मला ना त्या दुकानात कळतच नव्हतं कुठला फोटो घेऊ आणि कुठला नको, म्हणून मी सगळे फोटो घेऊन आले। काकू काय झालं? तुम्ही एवढं शांत शांत का आहात? काही नाही काकू, तुम्ही मला नाही सांगणार काय झालंय? तसं काही नाही ग, खूप टेन्शन आलंय। टेन्शन आलंय? कसलं? आधी एवढ्या टेन्शन मध्ये इंद्राणी ताईंची तर अवस्थाच बघवत नाहीये। नेत्रा, बाळा एक ऐकशील? इंद्राणी ताईंना काहीतरी जाणवत असेल ना, म्हणून त्या तुला समजावतात ना। पण तू नेत्रा, काकू तुम्ही सुद्धा हेच बोलताय? नेत्रा एकदा ऐकून तर घे। काकू, इंद्राणी आत्यांचा काहीतरी गैरसमज झालाय म्हणून त्या हे सगळं बोलतायत। असं नाहीये काकू, तसंच आहे। येऊ का? भाऊजी विचारताय का? या ना। अगं नाही, फाल्गुनी म्हणत होती की आम्ही खूप छान, खरंच छान रूम सजवली आहे। वा वा, क्या बात आहे। अगं किती गोंडस आहे ते। अरे एकदम मस्त वाटते का? इथे ये, पॉझिटिव्ह वाइब येते एकदम, है ना? खूपच छान, एकदम प्रसन्न वाटतंय ना? खरंच। नेत्रा, तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं। बोला ना। बघ, काय घरात काय सुरू आहे त्याची कल्पना आहे मला, किती प्रॉब्लेम्स आहेत मला माहिती आहे। इनफॅक्ट तुझ्या आणि अद्वैतमध्ये सुद्धा काय सुरू असेल मी समजू शकतो। नेत्रा, अद्वैत असा नाही आहे, तुलाही माहिती आहे। इंद्राणी आत्या काहीतरी बोलल्यात आणि त्यामुळे तो थोडासा भरकटलाय। अगं तेजस, काही काय बोलतोयस? अद्वैत भरकटले म्हणजे? भरकटला नाही तर मग काय, स्वतःच्या बायकोला स्वतःचं मूल पाडायला सांगतोय तो। एका आईला तिच्या बाळापासून लांब नाही। असं नाहीये, असं नाहीये तेजस। हे बघ, तू फक्त एका बाजूने विचार करतोयस। आणि तुला काय वाटतंय? इंद्राणी ताई आणि अद्वैतला आनंद होतोय नेत्राला ऑपरेशन करायला सांगून? त्यामुळे प्लीज प्लीज उगाच काहीही बोलतोस। मी जे खरं आहे तेच बोलतोय आणि स्पष्ट बोलतोय। ते बोलण्याची पद्धत चुकत असेल आणि त्यासाठी सॉरी म्हणतोय मी, पण मला खरंच पटत नाहीये, हे चुकीचं आहे। तेजस प्लीज आपण नको बोलूया या विषयावर, प्लीज। काकू, तू गैरसमज नको करून घेऊस। काकू आई, काय झालं या सगळ्यांना कळत नाहीये। नेत्रा, हे बघ, तुझ्यासोबत कोणी असो वा नसो, मी तुझ्यासोबत आहे, तुझा भाऊ म्हणून। नेत्रा, तू प्लीज टेन्शन नको घेऊस, प्लीज। हे बघ, ह्या सगळ्यांची डोके ठिकाणावर येतील, डोंट वरी। हा, आणि नाही आलं तरी बघू ना आपण। मी आहे, फाल्गुनी आहे, आपला तन्मय आहे, आम्ही आहोत ना सोबत। हस बघू आता। नेत्रा, हे बघ, तू अशी रडत राहिलीस, टेन्शन मध्ये राहिलीस तर माझ्या पुतण्याला त्रास होईल। ओके? पुतणे? हा, तुमचं अच्छा ठरलंय का तुमचं सगळं? यांना लेख हवी आहे। ही अशीच हसत राहा प्लीज, आणि काही लागलं तर सांग, आम्ही आहोत।
आता आराम कर. चल येतो. काय झालं? तू रडतेस का? अरे वा, झाली ना रडारड सुरू. चला, नात्यांचा खेळ रंगलाय म्हणजे आता राजाध्यक्षांच्या घरात अश्रूंचा पूर येणार एवढं मात्र नक्की. एवढं रडण्यासारखं काहीच घडलं नव्हतं. मी काहीच चुकीचं बोलले नाहीये. काही वाद झाला का तुमचा? त्यांनी ऐकायचंच नाही ठरवलंय, त्याला आपण काय करणार? त्याचं काहीतरी भयंकर प्लॅनिंग तो आपल्या घरातल्या लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आपल्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. ए टीम, बी टीम, नेत्राची टीम, इंद्राणीची टीम. आता ही अगदी योग्य वेळ आहे. राजाध्यक्षांच्या घरातला हा नाटकाचा अंक खूपच रंगात आलाय. किती भयंकर वातावरण असेल जेव्हा नेत्रा इंद्राणीवर तिच्या पोटातल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला असा आळ घेईल. धन्य होईल मी. आणि मग खऱ्या अर्थाने सुरू होईल महायुद्ध. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.